नमस्कार. मी डॉक्टर मिसेस केसरी. आहार विचार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. जेव्हा आपला देश पूर्णपणे कृषीप्रधान होता त्यावेळेला आपल्या सर्वांच्या जेवणामध्ये जवस ह्या तेलबिया समाविष्ट असायच्या. कालांतराने जसजसं औद्योगिकरण वाढत गेलं तसतसं लोकांच्या आहारामध्ये बदल होत गेले आणि त्यामुळे जवस खाण्याचं प्रमाण अतिशय कमी झालं. आपल्या अनेक पिढ्यांपासून आपल्या देशातील लोकांना हे माहीत होतं की जवस हे एक प्रिव्हेंटिव्ह फूड आहे, म्हणजे अनेक व्याधी टाळण्यासाठी जवस खाणं आवश्यक आहे. जवस काय करतं तर जवस तुमची कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड लेवल व्यवस्थित ठेवते, म्हणजे तुम्हाला हायपरलिपिडेमिया होणार नाही. त्यानंतर तुमच्या आर्टरीजचं काम व्यवस्थित ठेवतं, त्यामुळे हार्ट आणि ब्रेन व्यवस्थित काम करतं. नंतर तुमच्या गट हेल्थची काळजी घेते, त्यामुळे तुम्हाला आतड्यांचे रोग होत नाहीत. तसंच ते कॅन्सर होऊ देत नाही. अशा अनेक त्याच्या ऍक्टिव्हिटीज असल्यामुळे जवस खाणं हे अत्यंत आवश्यक आहे. जवस हे तेलबियांचा एक प्रकार आहे आणि आपल्या देशामध्ये अत्यंत सहजरित्या तो उपलब्ध आहे आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त आपलं त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा रोजच्या जेवणात जर जवस समाविष्ट केलं तर त्याचा या पिढीला निश्चितच फायदा होईल. जवस हे अनेक घटकांनी युक्त आहे. याच्यामध्ये फायबर आहे, अला आहे, फायटोइस्ट्रोजन्स आहेत, म्युसिलेज आहे. त्यामुळे त्या त्या सेलवरती त्याची ती ऍक्शन होऊन त्याचा आपल्याला उपयोग होतो. आता ज्या वेळेला मी गट हेल्थ बद्दल बोलत होते त्यावेळेला मी फायबर्स आणि गुड बॅक्टेरिया यांच्याबद्दल बोललेले आहे. जवस ह्याच्यात 2 प्रकारचे फायबर्स असतात. त्या फायबरचं आणि गुड बॅक्टेरियाचं सुद्धा असंच नातं आहे आणि ते गट हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयोगी पडतं. हे जे 2 प्रकारचे फायबर्स आहेत या तेलबियांमध्ये ते आहेत एक सोल्युबल आणि एक आहे इनसोल्युबल. जो सोल्युबल आहे तो पाण्यामध्ये विरघळणारा आहे. ह्याचा अर्थ तो फायबर पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे त्याचा बल्क वाढतो, अमाऊंट वाढतो. दुसरा जो आहे तो इनसोल्युबल आहे. त्याच्याकडे फॅट म्हणजे मेद आकर्षित होतो. म्हणजे आपण जे काय तूप तेल खातो जे इंटेस्टाईन मध्ये येतं ते त्याला अटॅच होतं आणि ते फुगतं. त्यामुळे या दोन्ही फायबर्सच्या फुगण्याच्या प्रक्रियेमुळे आतड्यामधला व्हॉल्यूम वाढतो आणि ते आतड्याच्या स्नायूंना ऍक्टिव्हेट करतं आणि हे आपण बाहेर टाकून देतो स्टूल्सच्या फॉर्म मध्ये. जेव्हा हे आपण बाहेर टाकतोय अतिशय व्हॉल्यूम वाढलेला आहे, म्हणजे माणसाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. तसंच ही फॅट परत रिअब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे ही जी फॅट आहे जी त्या तंतूंबरोबर बाहेर फेकली जाते, म्हणजे शरीरातल्या फॅटचं प्रमाण कमी करण्याचं ते काम करतं. म्हणजेच कोलेस्टेरॉल लेवल प्रमाणित ठेवण्याचं कार्य जवस करतं. याच्यामध्ये अला नावाचं एक रसायन आहे. ALA तिन्ही लेटर्स कॅपिटल आहेत, म्हणजे अल्फा लिनोलेनिक ऍसिड. ह्याला बायोकेमिस्ट्रीच्या भाषेमध्ये इसेन्शियल फॅटी ऍसिड असं म्हणतात. ह्याचा अर्थ हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे, पण ह्याची निर्मिती करायची यंत्रणा आपल्या कुठल्याही पेशीमध्ये नाही. त्यामुळे आपल्याला ह्याचा बाहेरूनच पुरवठा करावा लागतो. अनेक पदार्थ असे आहेत की ज्याच्यात अला कमी जास्त प्रमाणात असतं. अलाला सर्वसामान्य भाषेमध्ये हल्ली ओमेगा 3 म्हटलं जातं.
हे ओमेगा 3 खाणं अत्यंत आवश्यक आहे. हे काय करतं तर रक्तवाहिन्यांमध्ये मेदवृद्धी होऊ देत नाही, म्हणजेच फॅट डिपॉझिट होऊ देत नाही. आणि जर फॅट डिपॉझिट झाली नाही रक्तवाहिन्यांमध्ये तर गुठळ्या होणार नाहीत आणि रक्तप्रवाहातला अडसर निर्माण होणार नाही, म्हणजेच रक्त व्यवस्थितरित्या सेलपर्यंत पोहोचेल. जर हे आला मिळालं नाही तर रक्ताच्या गुठळ्या होतील, रक्तवाहिन्यांमध्ये फॅट डिपॉझिट होईल आणि मग हृदय म्हणा, ब्रेन म्हणा किंवा इतर अवयव म्हणा यांच्या कार्यपद्धतीमध्ये अडथळे निर्माण होतील, कारण त्यांना योग्य रक्तपुरवठा होणार नाही. म्हणून आला खाणं म्हणजेच पर्यायाने जवस किंवा इतर जे पदार्थ आहेत ते खाणं आवश्यक आहे. हे जे जवस आहे ह्याच्यामध्ये अजून एक गुणधर्म आहे की जो आलामुळेच येतो. हे इन्फ्लमेशन जिथं कुठे असेल तिथं त्याचा कंट्रोल करतो आणि आपल्याला इन्फ्लमेशन पासून मुक्त करतो. तसंच हे म्युटेशन होऊ देत नाही. म्युटेशन होऊ देत नाही म्हणजे नॉर्मल सेलला दुसऱ्या प्रकारच्या सेलमध्ये परिवर्तन होत नाही, म्हणजेच थोडक्यात कॅन्सर सेल्स तयार होत नाहीत. हे म्युटेशन 70व्या वर्षी किंवा त्यानंतर झालं तर ती एक नैसर्गिक एजिंग प्रोसेस आहे. पण हे जर 25व्या, 35व्या, 40व्या वर्षी झालं तर हे ॲबनॉर्मल एजिंग आहे, म्हणजेच म्युटेशन आहे आणि त्यामुळे त्याचा कॅन्सर होतो. म्हणून या वयोगटातील लोकांनी जर प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट जवस खायला सुरुवात केली तर ह्या व्याधी टाळता येतील. याच्यामध्ये फायटोइस्ट्रोजन आहे, म्हणजे ते इस्ट्रोजन सारखं कार्य करतं. म्हणून ज्यांना पेरीमिनोपॉझल सिंड्रोमचा त्रास होत आहे अशा महिलांना आम्ही जवस खायला सांगतो. जर त्यांना दुसरी कुठलीही व्याधी नसेल, फक्त पेरीमिनोपॉझल सिंड्रोमचाच त्रास असेल तर त्यांनी भरपूर प्रमाणात जवस खायला काहीही हरकत नाही. पण जर त्यांना दुसऱ्या व्याधीही त्याच्याबरोबर असतील तर मात्र त्यांनी जवस खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. आता काही लोकांना विविध व्याधी असतात पण त्यांना जवस खायचं असतं तर त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे, कारण या व्याधींसाठी जे औषधं आपण देतो त्या औषधांबरोबर जवस रिॲक्ट होतं आणि जवस आणि ती औषधं ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते आणि त्यामुळे त्या औषधांचा परिणाम हा वेगळा होतो. उदाहरणार्थ तुम्ही हायपरटेन्शनच्या गोळ्या खात आहात किंवा डायबिटीसच्या गोळ्या खात आहात किंवा इन्सुलिन घेत आहात आणि त्याच वेळेला जर तुम्ही जवस खाल्लं तर जवस अधिक इन्सुलिनचे ॲक्शन किंवा जवस अधिक हायपरटेन्शनचे ॲक्शन असं होत नाही, म्हणजे बेरीज होत नाही तर ते मल्टिप्लाय होतं. म्हणजे जवस गुणिले ॲक्शन ऑफ जवस इंटू ॲक्शन ऑफ इन्सुलिन किंवा ॲक्शन ऑफ हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंट असं होतं आणि मग ती ब्लड शुगर किंवा ते ब्लड प्रेशर एकदम खाली येतं आणि तुम्हाला उलटा त्रास होण्याची शक्यता संभवते. त्यामुळे जर तुम्ही सकाळच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात या गोळ्या किंवा इंजेक्शन घेत असाल तर त्यावेळेला जवस खाऊ नका. दुपारच्या जेवणात जर तुम्ही गोळ्या घेत नसाल तर तुम्ही जवस खाऊ शकता आणि ते जवसही प्रमाणात खा. हा चमचा आहे ज्याच्याने आपण चहाची पावडर मोजतो, याला टीस्पून म्हणतात. पण हा चमचा काही आपण चटणीच्या बाटलीत ठेवत नाही, तर आपण असे चमचे वापरतो आणि ह्या चमच्याने सपाट चमचा जवस दुपारच्या जेवणात जेव्हा तुम्ही गोळ्या घेणार नाही आहात तेव्हा खायला हरकत नाही. तसंच ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे किंवा PCOD आहे किंवा इतर काही व्याधी आहेत आणि त्याची ते औषधं घेत आहेत तर त्या औषधांच्या बरोबर जेव्हा ते जेवतात तेव्हा त्यांनी जवस खायचं नाही, तर जवस त्यांनी दुपारच्या जेवणात युजली जेव्हा ते औषधं घेणार नाहीयेत तेव्हा खायचं. आणि ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांनी हा चमचा गच्च भरून त्या जेवणामध्ये
जवस खायचं आहे, त्यांना निश्चित त्याचा फायदा होईल. काही पेशंट असे असतात की ते फक्त लठ्ठ असतात, पण त्यांना डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर किंवा अन्य व्याधी नसतात. फक्त खाण्याच्या पद्धतींमध्ये बदल केल्यामुळे, अतिरिक्त खाल्ल्यामुळे त्यांना वजन वाढणं झाले, त्यांचं वजन वाढलेलं असतं. अशा लोकांनी ह्या चमच्याने, ज्याला आपण टेबलस्पून म्हणतो, म्हणजे कोशिंबीर वाढायचा चमचा आहे, असे चमचे गच्च भरून तिन्ही जेवणामध्ये जवस खावं, म्हणजे त्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्यांचं वजन आटोक्यात येईल. काही पेशंट असे आहेत की त्यांना हायपरलिपिडेमिया आहे, मग तो फॅमिलियल असेल किंवा चुकीच्या आहार पद्धतीमुळे असेल, पण दुसरी कुठलीही व्याधी नाहीये. अशा पेशंटनी सुद्धा 1 टेबलस्पून फुल असं प्रत्येक जेवणात खाल्लं तर त्यांना निश्चित उपयोग होतो. जर हायपरलिपिडेमियाची केस असेल आणि त्यांनी सलग 3 महिने तिन्ही जेवणामध्ये टेबलस्पून फुल ऑफ जवस खाल्लं तर त्यांच्या लेव्हल्स अतिशय नॉर्मलला येतात आणि त्यांचं वजनही आटोक्यात राहतं. काही पेशंट्स असे आहेत की त्यांना काही कारणासाठी थिनर दिलं जातं. थिनर म्हणजे ब्लड थिनर. हे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी, म्हणजे रक्त पातळ ठेवण्यासाठी हे औषध वापरलं जातं. जर थिनर खात असाल तर जवस अजिबात खाऊ नका, कारण अशा वेळेला ब्लिडिंग होण्याची खूप शक्यता असते. मग ते तुमच्या नाकातून होईल, कानातून होईल, इसोफेगसमध्ये होईल, ॲनल रिजन मधून होईल. त्यामुळे थिनर घेत असलेल्या पेशंटनी जवस खाऊ नये. ज्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, मग ती केमोथेरपी असेल, इम्युनोथेरपी असेल किंवा रेडिओथेरपी असेल, असेही लोक युजली थिनर घेतात आणि शिवाय कॅन्सरची औषधं घेतात. त्यांनीही जवस खाऊ नये. त्यांना ब्लिडिंगचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी असं होतं की ते जवस खूप गरम करतात. मध्यम आचेवर किंवा उच्च आचेवरती कढई ठेवून 15 ते 20 मिनिटं जवस ते भाजतात, परततात. हे करणं अत्यंत चुकीचं आहे. ह्याच्यानी खमंगपणा म्हणजे चविष्टपणा फक्त वाढतो, परंतु जे प्रिव्हेंटिव्ह फूड म्हणून त्याचा कुठलाही फायदा होत नाही. कारण इतका वेळ ते परतल्यामुळे त्यातले सर्व औषधी गुणधर्म निघून जातात, कारण ते डिग्रेड होतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा कुठलाही फायदा मिळत नाही, फक्त चवीचा आनंद मिळतो. जी माणसं नॉर्मल आहेत त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं जवस खायला काहीच हरकत नाही, पण तरीही शक्यतो 3 चमच्यांच्या वर म्हणजे 3 टेबलस्पून फुल ह्यापेक्षा जास्त खाऊ नये. कारण ह्यापेक्षा जर जास्त खाल्लं तर त्यांना गॅसेसचा आणि ब्लोटिंगचा त्रास होण्याची शक्यता असते आणि मग अशा लोकांना ते सर्वार्थाने नॉर्मल असले तरी इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन झाल्याचं फिलिंग येतं आणि मग ते फिलिंग खूप वेळ राहतं. तेव्हा त्यांनी अतिप्रमाणात खाण्याचं टाळावं. तर जवस कसं खावं, तर कढई गरम करा, गॅस ऑफ करा, त्याच्यात जवस टाका आणि 1 ते 1.5 मिनिटं ते परता, म्हणजे हलवा. त्यामुळे जवसाच्या जेवढ्या बिया तुम्ही त्याच्यात टाकल्या आहेत त्यांच्या पूर्ण सरफेसला उष्णता लागेल आणि ते निर्जंतुक होईल आणि त्या बिया कच्च्या चावून चावून खा, म्हणजे त्याला परत शिजवू नका किंवा अतिगरम करू नका. जर तुम्हाला चावण्याचा त्रास असेल तर तुम्ही ते थोडंसं वाटून घ्या.
मिक्सरमधनं वाटा, पाट्यावर वाटा, पण ते जाडसर ठेवा. त्याची अगदी बारीक कूट करू नका, कारण जर तुम्ही फाईन पावडर केली तरीही त्याचे गुणधर्म नष्ट होतात. त्यामुळे क्रूड पावडर ठेवा आणि ती खा. जर तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम असेल किंवा गिळण्याचा प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही ते भातात कालवून किंवा पातळ आमटीत वगैरे कालवून ते खा, म्हणजे मग ते तुमच्या पोटात व्यवस्थित पोचेल. सध्या डिफॅटेड जवस बाजारात उपलब्ध आहे. हे फक्त मुखवास म्हणूनच उपयोग आहे, म्हणजे फक्त चवीसाठीच उपयुक्त आहे. त्याच्यामुळे त्याचे जे प्रिव्हेंटिव्ह उपयोग आहेत ते अजिबात मिळत नाहीत. ह्याचं ऑइलही बाजारात उपलब्ध आहे. हे ऑइल तुम्ही कोशिंबिरीवर, ज्याला आपण सॅलड ड्रेसिंग म्हणतो, असं वापरू शकता किंवा गार झालेल्या भातात, गार झालेल्या पोळीत घालू शकता. कुठल्याही गरम पदार्थात घालू नका. हे ऑइल अतिशय हीट सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे जरा जरी त्याला उष्णता लागली तरी ते लगेच खराब होतं. नंतर ते स्टोअर करताना काचेच्या बाटलीत, काचेचे झाकण असलेल्याच बाटलीत स्टोअर करा आणि थंड ठिकाणी ठेवा. हे ऑइल 3 ते 4 दिवसाच्या आत संपवणं गरजेचं असतं. तसंच जर तुम्ही ह्याची पावडर करून स्टोअर करत असाल तर ती पण काचेच्याच बाटलीत, काचेचं झाकण असलेल्याच बाटलीत स्टोअर करा आणि ही पावडर किंवा हे जाडसर कूट 3 ते 4 दिवसाच्या आत संपवा. कारण 3 ते 4 दिवसानंतर ह्याचं हाफ लाईफ संपतं, म्हणजे हे डिग्रेड व्हायला सुरुवात होते आणि डिग्रेडेड प्रॉडक्टचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. तेव्हा जवस निश्चित खा. त्या व्याधीग्रस्त लोकांनी त्या प्रमाणात सांगितल्याप्रमाणे खा आणि आपली तब्येत चांगली ठेवा. नॉर्मल लोकांनी खा, त्याचा प्रिव्हेंटिव्ह फायदा होईल. ज्या डायटिशियन्स फिजिशियनच्या हाताखाली काम करता आहेत तर त्या फिजिशियननी जे प्रिस्क्रिप्शन दिलं आहे ते प्रिस्क्रिप्शन नीट वाचून त्या प्रमाणात त्या व्यक्तीला त्याच्या व्याधीनुसार किंवा त्याच्या लिपिड लेव्हलनुसार त्याला जवस खाण्याचा सल्ला द्या. त्यामुळे तुमच्या पेशंटला, त्या फिजिशियनच्या पेशंटला त्याचा योग्य फायदा होईल. जर काही तुम्हाला शंका असेल तर ती तुमच्या फिजिशियनशी बोलून घ्या आणि मगच पेशंटला ॲडव्हाइस द्या. तेव्हा काळजी घ्या, स्वतःची प्रकृती नीट ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तब्येतीची काळजी घ्या. थँक्यू.